आपण 11th फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस बघतो. फिजिकल केमिस्ट्रीचा काय बघत, सिलेबस म्हणजे चॅप्टरचे नाव बघत. पहिला चॅप्टर कोणता आहे सांगा, त्याचं नाव काय, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, शॉर्ट फॉर्म मध्ये मोल कन्सेप्ट म्हणतात. हे शिकायचं आपलं एक धडा. ठीक आहे, नंबर 2चा फिजिकल केमिस्ट्रीचा कोणता आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ॲटमिक स्ट्रक्चर आहे म्हणतात. नंबर 3चा कोणता आहे, थर्मो डायनॅमिक्स. नंबर 4चा कोणता आहे, रेडॉक्स रिॲक्शन लिहू. केमिकल इक्विलिब्रियम. NCERT मध्ये फक्त इक्विलिब्रियम असते, त्याच्यामध्ये केमिकल आणि आयनिक वेगवेगळं असते. आपण ते वेगवेगळे चॅप्टर बनवून शिकवतो. त्याच्यानंतर आयनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे, एवढेच आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे का काही राहिलं. एवढे सगळे जे चॅप्टर आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत, एवढा सिलेबस आहे आपला. एवढ्यासाठी एक नोटबुक करा, फिजिकल केमिस्ट्रीची एक नोटबुक करा. तसे 6 पण नाही बसणार एका चॅप्टरमध्ये, एका वहीमध्ये. नंतर अजून एक वही करायची, पण सध्या तरी एक करायची. मोल कन्सेप्ट चालू करून टाकू. पहिली डेफिनेशन ॲटमपासून चालू करू, कारण मॅटर सगळ्यात लहान पार्टिकल कोणता असते, ॲटम असते. तर असं म्हणता येईल का आपल्याला, स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ केमिकल कंपाऊंड, काही पण म्हणता येईल. यात काय स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आहे. सगळ्यात जे छोटा घटक असते मॅटरचा त्यालाच काय म्हणतात, ॲटम म्हणतात. याचे एक्झाम्पल म्हटलं तर कोण कोण ॲटम असतात, ऑक्सिजनचा ॲटम असते, नायट्रोजनचा ॲटम असते, फ्लोरीनचा ॲटम असते, हायड्रोजनचा ॲटम असते. हे कोण आहे, सोडियम आणि Fe. असे जवळपास 118 प्रकारचे ॲटम असतात, है की नाही. नंबर 2 बघूत आता आपण. 2 नंबरची व्याख्या काय, मॉलिक्यूल. बरं, ॲटमला मराठीत काय म्हणतात, अणू. आणि मॉलिक्यूलला रेणू. काय बाबा, रेणू कधी बनते, व्हेन मोर दॅन वन ॲटम combines chemically, a molecule is formed. रेणू बघा, आता रेणू जर लिहायचं असेल तर कसं लिहावं लागणार, मग हे O2 रेणू आहे, कारण याच्यामध्ये बघा 2 ॲटम आहेत. त्याच्यानंतर कोण आहे, P4 बघा, म्हणजे फॉस्फरसचे 4 ॲटम आहेत. S8 हे सगळे काय आहेत, रेणूचे उदाहरण आहेत. C60 हे सगळे रेणूचे उदाहरण आहेत. ओके, पण हे सगळे रेणू कोणाचे रेणू आहेत, एलिमेंटचे रेणू आहेत, है की नाही. हे मॉलिक्यूल तर आहेत,
पण एलिमेंटचे मॉलिक्यूल आहेत, कारण एकाच प्रकारचे ॲटम आहेत त्याच्यात, कळलं का? एलिमेंटचे मॉलिक्यूल आहेत हे. अजून काही एक्झाम्पल जर बघितलं आपण दुसरे, तर बघा हे पण मॉलिक्यूल आहेत, H2O, हेही रेणू आहे, CO2, पण याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे तुमच्याकडे काय आहेत, ॲटम आहेत. तर हे पण मॉलिक्यूल आहेत, पण हे कशाचे मॉलिक्यूल आहेत? कंपाऊंडचे मॉलिक्यूल, कंपाऊंडचे मॉलिक्यूल. ॲटमसिटी, ॲटमसिटी म्हणजे काय असते? नंबर ऑफ ॲटम्स, कळलं का? ॲटमसिटी म्हणजे की किती ॲटम प्रेझेंट आहेत. जसं जर आता एक्झाम्पल जर बघायचं, एक आहे आपल्याकडे मॉलिक्यूल H2SO4, तर याच्या आपल्याला जर टोटल ॲटमसिटी जर काढायची असेल, टोटल ॲटमसिटी म्हणजे की टोटल किती याच्यामध्ये काय ॲटम प्रेझेंट आहेत. तर टोटल ॲटमसिटी किती येते? किती ॲटम प्रेझेंट आहेत पूर्ण मॉलिक्यूलमध्ये? सांगा, किती ॲटम प्रेझेंट आहेत पूर्ण मॉलिक्यूलमध्ये? 7 ॲटम्स प्रेझेंट आहेत, आहे की नाही? त्याच्यामध्ये जर असं विचारलं ॲटमसिटी ऑफ हायड्रोजन, तर मग मात्र किती येते? फक्त 2. ॲटमसिटी ऑफ असं विचारलं की सल्फर, तर किती येते? 1. असं जर विचारलं ॲटमसिटी ऑफ हायड्रोजन असं जर विचारलं, तर मग काय येणार? फक्त 2. ॲटमसिटी ऑफ सल्फर जर विचारलं तर मग 1. अजून आहे का कोणता? ॲटमसिटी ऑफ ऑक्सिजन जर विचारलं तर मग काय येणार तुमच्याकडे? हे असे 1, 4, 2, 1 आणि 4 मिळून किती झाले? 7 झाले. ठीक. अजून एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल सेकंड. SO2 आपण घेऊ. याची जर ॲटमसिटी विचारली, टोटल ॲटमसिटी म्हणजे टोटल किती ॲटम प्रेझेंट आहेत? किती आहेत टोटल ॲटम प्रेझेंट? 3 ऑफ SO2, 3. आणि ॲटमसिटी ऑफ नुसतं सल्फर जर म्हटलं तर 1. आणि ॲटमसिटी ऑफ जर ऑक्सिजन म्हटलं तर 2. मॉलिक्यूल जे असतात म्हणजे रेणू, त्याचे 2 प्रकार बघायचे आहेत आपल्याला. एक आहे होमो ॲटमिक मॉलिक्यूल. होमो म्हणजे काय? सेम असल्यावर होमो शब्द असते आणि वेगवेगळं असल्यावर काय शब्द असते? मग दुसरं काय असणार आहे? हेटेरो ॲटमिक मॉलिक्यूल. होमो ॲटमिक मॉलिक्यूल म्हणजे काय? की त्याची व्याख्या कशी करता येणार आपल्याकडे? मॉलिक्यूल हॅव्हिंग ओनली 1 टाईप ऑफ ॲटम. मॉलिक्यूल असे रेणू हॅव्हिंग, त्यांच्याकडे आहे ओनली 1 टाईप ऑफ ॲटम. एकच ॲटम नाही, एक प्रकारचे ॲटम. ॲटम एकापेक्षा जास्त असू शकतात. जसं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर O3 हे मॉलिक्यूल आहे का? आहे, कारण एकापेक्षा जास्त याच्यात ॲटम आहेत. पण सगळे ॲटम, तिन्ही पण ॲटम कशाचे आहेत? ऑक्सिजनचे. म्हणून याला काय म्हणतात? होमो ॲटमिक. आणि लक्षात ठेवा यालाच ओझोन म्हणतात. O3चं नाव ओझोन. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे P4. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे S8. हे सगळे होमो ॲटमिक काय आहेत तुमचे मॉलिक्यूल? O2 गॅस वगैरे. आता हेट्रो ॲटमिकची व्याख्या कशी करणार? इथं म्हटलं मॉलिक्यूल हॅव्हिंग ओनली 1 टाईप ऑफ ॲटम. इथं काय म्हणणार? मॉलिक्यूल हॅव्हिंग मोर दॅन 1 टाईप ऑफ ॲटम. त्याची कशी करणार? मॉलिक्यूल्स, हे पण मॉलिक्यूल्स आहेत, हॅव्हिंग मोर दॅन 1 टाईप ऑफ ॲटम्स, त्यांना हेट्रो ॲटमिक मॉलिक्यूल म्हणणार. कोणते पण मग आपल्याला माहीत आहे. जसे एक्झाम्पल, याचे एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटलं तर कोणते कोणते घेणार आपण? H2O. याच्यात बघा हे मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 टाईपचे ॲटम आहेत. CO2 2 टाईपचे आहेत इथं. SO2 2 टाईपचे आहेत. H2 SO4 किती टाईपचे आहेत इथं? 3 टाईपचे. ठीक आहे. त्याच्यानंतर H2O, 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 H2O
तर यांनाच कंपाऊंड आहे म्हणतात. वरच मी लिहून दिलं तुम्हाला. यांना एलिमेंटचे मॉलिक्यूल म्हणतात आहे की नाही, एलिमेंटचे मॉलिक्यूल. आणि यांना काय म्हणतात, कंपाऊंडचे. हे एक मी तुम्हाला लिहायलो मॉलिक्यूल आहे C12H22O11. दिसला? हे हेटेरो ॲटमिक आहे का होमो ॲटमिक आहे? हे आहे हेटेरो ॲटमिक मॉलिक्यूल. हेटेरो ॲटमिक का आहे, कारण एकापेक्षा जास्त प्रकारचे आहे त्याच्यामध्ये. याचं नाव काय जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही नाव काय म्हणणार? सुक्रोज आहे, सुक्रोज आहे. किंवा दुसरं पण याचं एक नाव असते, और याला केन शुगर म्हणतात. शुगर केन याच्यामध्ये उसामध्ये असते म्हणून केन शुगर त्याचं नाव आहे. आता याच्यामध्ये जर मी विचारलं याच्यामध्ये या मॉलिक्यूलमध्ये ॲटमसिटी ऑफ कार्बन जर मी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? ठीक आहे. ॲटमसिटी ऑफ हायड्रोजन जर मी विचारलं तुम्ही काय म्हणणार? ॲटमसिटी ऑफ ऑक्सिजन जर मी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? आणि टोटल ॲटमिसिटी जर मी विचारलं तुम्हाला, किंवा असं म्हटलं टोटल म्हणायच्या ऐवजी ॲटमिसिटी ऑफ C12H22O11 तर काय म्हणणार तुम्ही? किती ॲटमिसिटी? 45. क्वेश्चन बघा. इन 20 मॉलिक्यूल, आता मॉलिक्यूलच आपण 20 केले, 20 मॉलिक्यूल्स ऑफ C12H22O11 हॅज. याच्यामध्ये आता मी जर तुम्हाला विचारलं की डॅश 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 ॲटम्स आहेत, ॲटम्स ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचे ॲटम काढा म्हटलं तर एका मॉलिक्यूलमध्ये किती आहेत? किती आहेत एका मॉलिक्यूलमध्ये सांगा? एका मॉलिक्यूलमध्ये किती येतं? तर हां, एका मॉलिक्यूलमध्ये किती आहेत ॲटम्स कार्बनचे? 12. पण आपल्याकडे मॉलिक्यूल्स किती आहेत? 20. तर मग टोटल कार्बन किती आहेत तर काय करणार आपल्याला? 20 गुणिले 12 करणार. मी जर विचारलं तुम्हाला नंतर मग डॅश 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 ॲटम्स ऑफ हायड्रोजन तर एवढ्या केन शुगरच्या एका मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजनचे किती असतात? 22. पण आपल्याकडे मॉलिक्यूलच किती आहेत? 20. मग टोटल किती होणार? 20 गुणिले 22. आणि मी जर तुम्हाला विचारलं डॅश डॅश ॲटम्स आहेत कशाचे? ऑफ ऑक्सिजन. एका मॉलिक्यूलमध्ये किती असतात ऑक्सिजनचे? 11. आणि 20 मध्ये किती असणार आहेत? 20 गुणिले 11. तर एवढे टोटल. ठीक आहे. आता ठीक आहे, एक तुम्ही काय करा, फॉर्म्युला घ्या ॲटमिसिटी कॅल्क्युलेट करायचा. तुम्हाला मॉलिक्यूल्स दिलेत, मॉलिक्यूल्स. ॲटमिसिटी म्हणजे काय काढायचे तुम्हाला? ॲटम्स काढायचे असतात आहे की नाही. मॉलिक्यूल्स दिल्यानंतर मी जर तुम्हाला ॲटम्स काढायला विचारलं, इकडं आत्ता जसं दिलं तर आपण काय दिलं तर मी तुम्हाला दिलं तर 20 मॉलिक्यूल दिलते, 20 मॉलिक्यूल दिलते कशाचे? केन शुगरचे. काय होतं त्याचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा? C12H. आता याचे जर मी तुम्हाला 20 मॉलिक्यूल दिले म्हणजे मी मॉलिक्यूल दिलेत तुम्हाला 20, कळालं का? आणि ॲटम्स विचारले, ॲटम्स टोटल जर ॲटम्स विचारलं तर टोटल ॲटमिसिटीनं त्याला गुणायचं. टोटल ॲटमिसिटीनं त्याला काय करायचं? गुणायचं. गुणिले ॲटमिसिटी केलं. तुम्ही मॉलिक्यूल्सला ॲटमिसिटीनं गुणलं तर ॲटम्स भेटतात. तर मग आता जसं 20 मॉलिक्यूलला मी जर तुम्हाला टोटल विचारले ॲटम तर तुम्ही कशानं गुणणार? 20नं. आणि मग 20 मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला किती टोटल भेटणार? एकामध्ये किती आहेत? 45. 10 मध्ये 450. 20 मध्ये किती ॲटम्स असतील याच्या टोटल? टोटल 900 ॲटम्स असतील. 900 ॲटम. तर टोटल ॲटमिसिटीनं जर गुणणार तुम्ही कधी, जेव्हा तुम्हाला टोटल ॲटम्स विचारले. पण जर नुसतं हायड्रोजनचे ॲटम्स विचारले असतील तर हायड्रोजनच्या ॲटमिसिटीनं गुणणार. जर तुम्हाला ऑक्सिजनचे ॲटम्स विचारलेत तर ऑक्सिजनच्या ॲटमिसिटीनं तुम्ही कशाला गुणणार? मॉलिक्यूल्स. जेवढे 2 मॉलिक्यूल दिलेत, 5 दिलेत, जसं इथं मी उदाहरणामध्ये किती दिले तुम्हाला? 20 दिले. आणि जर पण तुम्हाला आता यावेळेस उलटं दिले, ॲटम्स दिलेत, ॲटम्स, आणि त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल बनतील असं विचारलं
ॲटम्स दिलेत आणि मॉलिक्युल्स किती बनतील असं विचारलं तर तुम्हाला काय करावं लागणार, भागावं लागणार ॲटमिसिटीनं. कळलं का? ॲटमिसिटीनं भागावं. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे समजा 22 ॲटम्स आहेत, 22 ॲटम्स आहेत हायड्रोजनचे, तर मग माझ्याकडं किती मॉलिक्यूल बनतील, केन शुगरचे सांगा. तर केन शुगरमधली तुम्हाला हायड्रोजनची ॲटमिसिटी माहीत पाहिजे. किती आहे हायड्रोजनची ॲटमिसिटी केन शुगरमध्ये? 22 आहे. तर मग ॲटमिसिटीला नंबर ऑफ ॲटम्सला भागायचं. ॲटमिसिटी 22, नंबर ऑफ ॲटम्सही 22, 22 भागिले 22 केलं तर मग किती मॉलिक्यूल भेटते तुम्हाला? 1. तर हे फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. चला या फॉर्म्युल्यावर एक क्वेश्चन बघू तर तुम्हाला कळलं अजून थोडंफार. क्वेश्चन आहे एकदम स्लो. इन 10 मॉलिक्युल्स, 10 मॉलिक्युल्स आहेत ऑफ C6H12O6. तर एवढे आपल्याकडे, माझ्याकडे 10 मॉलिक्युल आहेत C6H12O6. तुम्हाला काढायचे ॲटम्स ऑफ हायड्रोजन. किती ॲटम्स ऑफ हायड्रोजन असतील सांगा. बरोबर डॅश 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 एवढ्या ह्याच्यामध्ये. आता काय करायचं तुम्हाला, ॲटम्स काढायचे. मॉलिक्यूल दिल्यानंतर ॲटम्स काढायसाठी ॲटमिसिटीनं गुणायचं का भागायचं? ठीक आहे. मग हायड्रोजनची ॲटमिसिटी किती आहे इथं सांगा? 12. त्याला कशानं गुणायचं? मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती दिलेत? 12 गुणिले 10 केल्यावर किती होते? 120. तर हायड्रोजनचे ॲटम्स किती असतील? 120. कळलं का? इथं बघा याच्याकडे एक मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला 12 दिसायचे, पण असे 10 मॉलिक्यूल आहेत तर 120 ॲटम असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. इन 444 मॉलिक्यूल. आता तुमच्याकडे मॉलिक्यूल मी दिले तुम्हाला 440. कशाचे? ऑफ C12H22O11. एवढे मी मॉलिक्यूल दिले तुम्हाला. हॅज डॅश 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 हायड्रोजन ॲटम. हायड्रोजनचे ॲटम शोधायचे. परत तुम्हाला काय शोधायचे? परत ॲटम्स. मी काय दिले तुम्हाला? मॉलिक्यूल. कशाचे ॲटम शोधायचे? हायड्रोजन. तर हायड्रोजनची इथं ॲटमिसिटी किती आहे ते घ्यायचं. किती आहे हायड्रोजनची ॲटमिसिटी? बघा तुम्हाला काय शोधायचे? ॲटम शोधायचे. ॲटम शोधायसाठी तुम्हाला काय करावं लागते? ॲटमिसिटीला गुणाकार करावं लागते. कशानं? मॉलिक्युल्स. पण ॲटम कोणाची शोधायचे? हायड्रोजनचे. तर ॲटमिसिटी कोणाची घेतली तुम्ही? हायड्रोजनची. किती घेतली? 22 गुणिले मॉलिक्यूल किती दिले मी तुम्हाला? 440. ठीक आहे. तर मग किती येणार? हे काय जे गुणाकार येईल ते येते. किती येते गुणाकार? तर गुणाकार किती आला? 9680 एवढे ॲटम्स आले. कोणाचे? हायड्रोजन. कशामध्ये? एवढ्या या 440 मॉलिक्यूल ऑफ C12H22O11. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3. 30 ॲटम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत आपल्याकडे? 30. इज प्रेझेंट. 30 ॲटम ऑफ ऑक्सिजन इज पेक्षा आर करूत आपण. आर प्रेझेंट इन डॅश 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 मॉलिक्यूल ऑफ CO2. तर तुम्हाला डॅश डॅश विचारले म्हणजे विचारले काय? विचारले मॉलिक्यूल. आणि दिलेत काय तुम्हाला? ॲटम्स. ॲटम्स दिल्यानंतर मॉलिक्यूल काढायसाठी ॲटमिसिटीनं भागावं लागतं. तुम्हाला काढायचेत मॉलिक्युल्स. बघा एकदा फॉर्म्युला लिहितो. मॉलिक्युल्स काढायचेत. बरोबर तुम्हाला काय देतात? तुम्हाला दिलेले असतात ॲटम्स. ॲटम्सला काय करावं लागते? ॲटमिसिटीनं भागावं लागते. ॲटम्स दिले किती? 30. आणि ॲटमिसिटी म्हणजे कोणाचे काढायचे तुम्हाला? ऑक्सिजन. तर ऑक्सिजनच्या ॲटमिसिटीनं भागावं लागते. ऑक्सिजनची ॲटमिसिटी किती आहे इथं? CO2 मध्ये 2. 30 भागिले 2 केलं तर किती येते? 15. म्हणजे तुमच्याकडे 30 जर ऑक्सिजनचे ॲटम असतील तर CO2चे मॉलिक्यूल किती बनतात? 15 बनतात. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. H3
PO4 हे एक मॉलिक्यूल आहे. इन 1200 मॉलिक्युल्स, याचे 1200 मॉलिक्युल्स आहेत माझ्याकडे. ऑफ 2 क्वेश्चन पण. इन 1200 मॉलिक्युल्स ऑफ H3PO4, तर इन 1200 मॉलिक्युल्स ऑफ H3PO4 हॅज, याच्याकडे किती आहेत तुम्हाला शोधायचं आहे. डॅश डॅश ॲटम्स ऑफ हायड्रोजन. तर तुम्हाला काय दिलेलं आहे, 1200 मॉलिक्यूल दिलेत. कोणाचे, H3PO4चे. काढायचे काय तुम्हाला, ॲटम्स. कोणाचे, हायड्रोजन. ॲटम्स जेव्हा काढायचे असतात तेव्हा काय करता तुम्ही, गुंता. कशाला, मॉलिक्युल्सला. कशाना, मॉलिक्युल्स किती आहेत, 1200. ॲटॉमिसिटी ज्याचे काढायचे त्याची ॲटॉमिसिटी आहे. हायड्रोजनची किती आहे इथं, 3. इथं जेवढं दिसलं तेवढं असते. 1200 गुणिले 3 किती होते, 12 त्रिक 36. 3600 ॲटम्स आले. ओके.